जय शिवराय मित्रांनो, मी सचिन गाडीवकर. मित्रांनो, काल आम्ही 3 कोपरे लावून झालो, तरव काढून वगैरे लावून झालो. पण आता पाऊस जरा कमी आहे, त्यामुळे गडबड अशी आहे की पाणी नाही कोपऱ्यांका. आणि त्यातल्या तरव नंतर भात नंतर पेरलेला त्याचं तरव चांगलं येऊ नये, तर प्रॉब्लेम तो झालो आता. तर आता बघूया काय काय म्हणजे आमच्या काकांच्या मुलाने जो तरवा पेरला आहे, भात पेरला आहे, त्याचा तरवा जरा मोठा झाला आहे, तर त्याचा काढायचा आहे. थोडा आमचा पहिला उरलेला आहे, तो आधी काढायचा आहे, नंतर त्याचा काढायचा आहे. असं पाऊस नसल्या कारणानं आमका पाणी दुसरीकडून आमका घ्यावचं लागतं पाटान, कारण काय पावसावर अवलंबून पण राहू शकत नाही. तर काल आम्ही संध्याकाळी तरव काढल्यानंतर थोडं लावलो पण, आणि नंतर तरव काढू परत बसलो. तर त्याच्यानंतर संध्याकाळ झालेली होती. मग संध्याकाळी घरात जाता आम्ही मेन व्हाळातून पाणी परतवून आम्ही आमच्या शेती खाल्लो पाणी. तर रात्रभर पाणी इला, त्यातल्या त्यात एक सर अशी छोटी लागली, त्याच्यात थोडा पाणी भेटला कोपऱ्यांका. तर आता मी तुमका तास दाखवते पाणी किती कोपरे फुल झाले होते ते. आता फुल झालेले कोपरे मी तुमका दाखवते, चला. हे बघा, हे काल 2 कोपरे आम्ही लावलो. हे अजून 2 कोपरे लावचे आहेत आता आमका. हे कदाचित आज संध्याकाळी लागतील. हे बघा, पाणी हे कायच नव्हतं, पाणी इला बघा. ते बघा, तिकडून पाणी आणलो आम्ही. हे बघा, पाणी आहे, पाणी आता भरपूर इला. सगळं फुगून घ्यायचं पाणी. पाणीच पाणी इला. हे बघा, हे बघा, भरपूर पाणी इला. त्या कोपऱ्यात पण पाणी आहे, ह्या कोपऱ्यात पण पाणी आहे. बघा, मेन ह्या कोपऱ्यात पाणी हवे आमका, कारण हैलो तरव काढूचो इला पाणी. म्हणजे तरव काढण्या एवढा पाणी इला, आता काही टेन्शन नाही. आमच्या काकांच्या मुलांना पेरला ना भात ह्या, आणि ह्या आम्ही पेरलो. हे बघा, ते कोपरे असे होते पाणी घ्यायच्या अगोदर. मग तिकडे पाणी इल्यामुळे ते तसे फुल झालेत आता. म्हणजे असा पाऊस नसल्यावर असे पण आमका उद्योग करूचे लागतात. हे शेतकऱ्याचा कामच आहे म्हणा. हे बघा, हे सगळे कोपरे लावचेत आता. पण आता मेन म्हणजे तरव पण वाढत नाही. बघा, तरव ना खूप लहान ना, नंतर पेरलेलो, त्यामुळे जरा गोंधळ. आता पाणी घेऊन पण आता पंचायत आमका की तरव काढायचो की नाही, हा मोठा प्रश्न पडलेलो, कारण खूपच लहान आहे. बघा, बघूया काहीतरी डिसाईड होत. चला, तर आता मी खाली जाते तरव काढूक. जो आमचं काल ना थोडंसं एक भाग राहिलेलो खाली, तर त्याचं तरव काढूचा, तर तो तुमका मी दाखवते. इकडे आमची शाळा असा, माध्यमिक प्राथमिक शाळा. आणि बघा, हे पण थोडंसं पेरलो आम्ही तरव, पण काही एवढं काय झालं नाही मोठं. फणस बघा, ते आईने लावलेलं फणस आहे. पप्पा सकाळी येऊन तरी कामाक सुरुवात केली नाही. माझं कालचं पहिलं दिवस असा होतो म्हणून जरा मला थोडा त्रास झालो. चला, ठीक आहे. शेतीचं काम म्हणजे मुंबईतल्या माणसांका भारीच पडतं, तरी पण करायचा. शेती सोडायची नाही. जेवढे जमत तेवढं तसं करायचं, जेवढा होत तेवढा करायचा. बघा, आता आम्ही आता या खालच्या 2 कोपऱ्यांकडे गेलो, दाखवते तुमका. हे बघा, काल आम्ही लावलो संध्याकाळी कोपरो लावलो संध्याकाळी. तेवढं बाकी आहे काढूचो. भावानं काढूक सुरुवात केलं का. मी पण आता काढूकच जाते.
दगडत मरणाचे पाय आहेत कोपऱ्यात. सवय बघा, कडेबरोबर जाऊया. मागे एकदा मोठं ट्रॅक्टर घालून या कोपऱ्यात मोठे मोठे दगड होते ते फुटले गेलेत, त्यामुळे ते हे झालेत, त्याची कवची तयार झालेत, ते लागतात पायात धारदार. आता आज ह्याचं चिखल करूचा तेवढा भाग तो सर्व काढून. इथे जो तरवा होता तो काढून झाला. आता इथे नांगराला घेतोय आणि इथे चिखल करून आम्ही तरवा लावणार आहे. इथे हे बघा, तरवा आम्ही तिथे ठेवला आहे बाजूला काढून, अर्धा तिकडे आहे. आता मित्रांनो, तुम्हाला कोके माहीत आहेत का? पूर्वी लोक खायचे त्यांना, तर ते शेतात मोस्टली ते शेतात भेटतात आणि शंखाच्या आकारासारखे असतात ते. पण लोक ती आपली जुनी लोक कोकणातली ही ते आवडीने खायचे. तर आज मला आमच्या शेतात सेम कोके भेटले आहेत, तर तुमका मी ते दाखवतोय. आता त्याचं प्रमाण भरपूर कमी झाला, माहिती नाही, कारण का पहिल्यांदा खूपच भेटायचे ते. पण मी माझ्या बघण्यात तर ते एवढे आमका बघूक भेटायचे ॲज कम्पेअर टू आता ते कायच नाहीत. म्हणजे म्हाका अक्षरशः म्हणजे जास्त नाही, थोडे शोधूचे लागले म्हाका, पण बऱ्यापैकी भेटले म्हाका. तर मी तुमका दाखवूसाठी मी ते गोळा केलं आहे. तर मी तुमका ते कोके दाखवते, बघून घ्या कसे असतात ते. हे बघा, हे का कोके बोलतात. जशी आपण हे करतो शिवले वगैरे किंवा खुबे वगैरे, आपल्या कोकणात भेटणारे खुबे, तसंच याचा कालवण केला जाता आणि अगदी तसाच लागता, काय फरक नाही, फक्त ह्याच्यातला मांस काढून घेतला जाता. हे बघा, आणि हे कोके आहेत ना, हे जिवंतच असतात जमिनीत. जेव्हा पाऊस बिऊस सगळा संपता वगैरे तेव्हा ते जमिनीत आतमध्ये खोलवर जाऊन राहतात आणि तसं पावसाळा येता सुरू होता, नवीन वर्षातलं पावसाळा, तसे ते बाहेर येऊन मग आपल्या हे चिखलाच्या टायमिंगला किंवा असे जून जुलैच्या टायमिंगला हे आपल्या वर फिरताना सापडतात. मोस्टली हे चिखलात राहणारो प्राणी हा. तर अगदी एकदम निरागस आणि बघा कसं, म्हणजे एकदम गोगलगाय म्हटलं तरी चालत. बघा, पहिले मोठ्या साईजचे असे भेटायचे, भरपूर मोठे मोठे भेटायचे. आता ते कमी झाला, लोक खात पण नाही, पण माहिती नाही, हे प्रमाण खूप कमी झाला भेटायचा. आणि दुसरी गोष्ट काय, लहान साईज जातात. ही बघा, लहान साईज आहे. हे मोठे साईजचे आहेत ना, तसे भेटायचे पहिले, सर्व तसेच असायचे. मित्रांनो, तरवा बघा कसा असतो. आणि हा आम्ही काढला, तर हा सोनम जातीचा आहे बियाणं, त्याचा हा तरवा आहे. आता हे तिकडे चिखल झाल्यावर आम्ही तिकडे लावायला घेणार हा तरवा. तर होईल, आता दूर चालू आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट मग चिखल किंवा तास किंवा चिखल पकडतील आणि मग आम्ही लावायला घेऊ. अजून तिकडे जरा ठेवलेलं आहे कडे बरोबर, त्या कोपऱ्याला पुरेल एवढा. मित्रांनो, जोराचा पाऊस चालू झाला आहे. हे बघा, या कोंबडीने अंडं दिलं आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. चला, आणि ही कोंबडी रोज अंडं देते. सुरुवातीच्या टायमिंगला तिने हे केलेलं, म्हणजे 15-16 अंडी देऊन, हे बघा, पाऊस बघा किती जोराचा लागलाय. बरेच दिवस पाऊस नव्हता, जोर नव्हता मुळात पावसाला. पाऊस यायचा पण जरा आला काय हे व्हायचा. आता बघा किती मोठी सर आली आहे. अशी सर जर लागत राहिली कंटिन्यू तर शेतकऱ्यांना बरं पडेल, पटापट हे होईल, भात लावणी करून मोकळे होतील. कारण काय काय ठिकाणी उर्ब आपण तिथे बोलतो, तिथे पाण्याची जरा कमतरता होते आणि जवळपास विहीर असेल तर
त्यात बोरे म्हणजे मोटर लावून त्यातलं पाणी तिकडे आपण पास करू शकतो, पण तसं शक्यतो सगळीकडे नसतं. आता प्रॉब्लेम हा की काय काय तरवे मोठे नाही झाले आहेत, काय काय झाले आहेत मोठे. आता थोडे दिवस अजून शांत गप बसायला लागतं तरव मोठं होईपर्यंत. तर आमचं तसंच झाला. सुरुवातीला आम्ही पेरलेलो तरव मोठं आणि आता तो नंतर जो पेरलेलो तरव खूप लहान आहे. आता हे पाऊस असो जर कंटिन्यू लागलो तर आम्ही जर काल पाणी परतलो तकडे मेन पाटातला एखादा बंद करूच लागतला, नाही तर ह्या सगळा तळामळा याक होताला. तर बघूया भाव तकडे पाणी ट्रान्सफर करून घेता. तुमका चिबडाचे अळी दाखवते. हे बघा, ते चिबडाचे अळी आहेत. ॲक्च्युली माका असेच लावचे होते, पण ते लावूक जमले नाही. माका काय थोडक्यात माका सुचला पण नाही असा, पण बिया होते माझ्याकडे. हे आमच्या काकांच्या मुलाने लावले. तर हे व्यवस्थित झाले काय का लय जपूची लागतं सुरुवातीच्या काळात, कारण काय खूप हे नाजूक असतं ते वेली. तर वेली जरा साधारण झाले काय हे काहीतरी चांगल्या ठिकाणी नेऊन लावतो तोपर्यंत हे का त्याची चांगली वाढ हे करून घेतो आपण. मी जरा घराकडे येईल आहे, बघूया चिखल झालो काय. हे आमचं दादाचं वाडो ढोरा असं त्याच्यामध्ये. हे बघा, हे पाडो बघा. या पाड्याबरोबर माझं ह्याच्या लहानपणीचा एक फोटो असा आणि गाणं पण असा रील बनवलं ते मी. तो हे पाडो यो लहान वासरू बघा. हे कसल्या अळी आहेत बघूया. मांडव तर घातल्या ना दादा, कसल्या अळी आहेत बघूया. कारल्या बिरल्याचे दिसतात ते अळी. काय माहीत का नक्की कारल्याचेच आहेत काय, कोणाक माहिती असतात तर सांगा माका कसलेच. बघा कोपरे फुकतच सगळे. हे आमच्या गांगोचं मंदिर. तर बघूया चिखल झालो काय बघूया. पटापट हे कोपरं लावून घेऊया. चिखल झालेलो हा. सर्व घेऊन येऊ नको ना, यो घेऊचा तो सर्व मागा घेऊन जाऊ त्या कोपऱ्यात घेऊचा. झालो आता बहुतेक जवळजवळ चिखल झालेलो आणि लावक पण घेतल्याने वहिनीने आणि काकी. आता मी पण जाते लावक.